देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय? नवरात्रीत कोणत्या दिवशी करावं? हिंदू धर्मात देवीची सर्वात आवडती पूजा ही कुंकुमार्चन मानली जाते. शारदीय नवरात्रीत कोणत्या दिवशी करावे कुंकुमार्चन विधी आणि तो कसा करावा जाणून घेऊ. संपूर्ण माहिती तसेच माहिती आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधिके, शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शारदीय नवरात्री सुरू असून नवरात्रीत देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी कुंकुमार्चन विधी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. 12 ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजे दसरा आहे. या दिवशी दुर्गा देवीचे विसर्जन करण्यात येते. अशात यंदा तुम्ही पण कुंकुमार्चन विधी करण्याचा विचार करत असाल तर संपूर्ण माहिती जाणून घ्या. कुंकुमार्चन विधी कशावर करावा? अनपुरुषांनी केला तर चालतो का? हिंदू धर्मानुसार कुंकुमार्चन पूजा ही लक्ष्मी मातेची मूर्ती, लक्ष्मी मातेचा फोटो किंवा श्रीयंत्रावर करता येतो. श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताना प्रथम अभिषेक करूनच मग कुंकुमार्चन पूजा करण्यात यावी. तसेच महिलांसोबत पुरुषही कुंकुमार्चन विधी करू शकतात. कुंकुमार्चनाचे शास्त्र काय आहे? कुंकवात शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते अशी मान्यता आहे. म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते असे म्हटले जाते. जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकवात येते. नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते अशी समजूत आहे. मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली आहे असे म्हटले जाते. कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठलेले कुंकू एका डबीत भरून ठेवावे. कार्यसिद्धीसाठी याची सहायता होते. कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवी प्रसाद म्हणून मित्र आप्तेष्टांना वाटावं. हे कुंकू पुन्हा देव पूजेत अजिबात वापरू नये. हे कुंकू रोज कपाळावर लावावे. कुंकुमार्चन करताना कोणती काळजी घ्यावी? कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्रीयंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तू, सुपारी, यंत्र, ताम्रपट, सुवर्णपट पात्रात घेऊन स्वच्छ धुवून पुसून घ्यावे. त्यानंतर मृगी मुद्रेने म्हणजेच उजव्या हाताच अंगठा, मधले बोट आणि करंगळी ह्या बोटांनी कुंकू घेऊन देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत वहावे किंवा कुंकवाने अभिषेक करावा. हे कुंकू कोरडे असावे. कुंकुमार्चन विधी: ताटामध्ये देवीची मूर्ती किंवा प्रतिकात्मक मूर्ती घ्यावी. पळीने पाणी घालून शुद्ध करून घ्यावे. देवीचे आवाहन करून पूजन सुरू करावे. लाल रंगाचे फूल वहावे. धूपदीप लावावा. देवीचे नाम जप्त चिमूटभर कुंकू वहावे. कुंकू वाहून झाल्यावर देवीची आरती करावी. दुसऱ्या दिवशी मूर्तीला पहिल्या स्थानी स्थापित करावे. वाहिलेले कुंकू एका डबीत भरून ठेवून दररोज कपाळावर लावावे. कुंकुमार्चन कधी कधी करता येतं: अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा, नवरात्र, लक्ष्मीपूजन, मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, गुरु पुष्यामृत योग या दिवशी करता येतं. तुमच्या कुलस्वामिनीचा जो वार असेल त्या दिवशी सुद्धा करता येते. अमावस्येला कुंकुमार्चन करू नये. शारदीय नवरात्रीत कधी करावं कुंकुमार्चन विधी? शारदीय नवरात्रीत अश्विन शुक्ल अष्टमी तिथीला कुंकुमार्चन विधी करण्यात येणार आहे. अष्टमी तिथी गुरुवारी 10 ऑक्टोबरला कुंकुमार्चन करायचे आहे. आश्विन नवरात्रात सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचत असताना कुंकुमार्चन करावे. असे केल्यास ते खूप पुण्यकारक आणि शुभफलदायी असते. देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय? देवीचा नामजप करत एक चिमूटभर कुंकू देवीच्या पायापासून सुरू करून तिच्या डोक्यापर्यंत वाहणे किंवा देवीला कुंकवाने अभिषेक करणे म्हणजेच कुंकुमार्चन पूजा म्हटली जाते. देवीच्या नामजपामध्ये देवीचा मंत्र, श्री सुक्त, देवी स्तुती किंवा निवारण मंत्र हे मंत्र म्हणत कुंकुमार्चन करावे. कुंकुमार्चन मंत्र: या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नम तस्यै, नम तस्यै, नम तस्यै, नमो नम.